बाबासाहेब पाण्यामध्ये भिजवून अर्धा पाव खात होते। त्या बाबासाहेबांनी अर्धा पाव पाण्यात भिजवून खाल्ला म्हणून तुम्ही आज पाव पाव परदेशीची गाय माझा शाळेमध्ये निघाला मुलगा की त्याला मॅगी लागतं, नूडल्स, पोहे, उपमा, दारातून बाहेर येत नाही, घरातून बाहेर येत नाही, स्कूलची बस काय चाललंय ते शिकत होते। पण आज आमची पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललंय ते शिकत बाहेर शिला शिला काय त्या हिरोईनचं नाव शिला की जवान सगळ्यांना पाठी ती शिला की जवानी कोण आहे? शाबास। बाबासाहेबांच्या वडिलांचं आजोबाचं नाव सांगितलं सांग म्हटलं सांगणार नाही, पण कॅटरीना पक्की झालं ठेवून नाही, त्याला दोष देऊ नका, सगळे तुम्ही सोबतच आहात। ती बाहेर गावची कॅटरीना आहे, कॅटरीना कॅप महाराष्ट्रामध्ये आली की कॅटरीना कॅप। तिला 10 मीटरची साडी नेऊन दिली ना, ती 9 मीटर मागे दिली, अर्धा मीटर ठेवून गेली। मैडम ऐसा क्यों किया? कोई टेंशन नहीं, आधा मीटर ऊपर और आधा ड्रेस हो गया। अरे ही तुमची संस्कृती, अरे बघा आमची संस्कृती आजही आमच्या माय मावल्या डोक्यावर पदर घेऊन साडीच घालतात, कुठलाही अंग प्रदर्शन करत नाही। ही आमची बाबासाहेबांची संस्कृती, ही आमची संस्कृती आहे, ही बाबासाहेबांच्या अवलादीची संस्कृती आहे। आम्हाला संस्कृती शिकवू नका, आम्हाला मराठीचे धडे देतात, स्वतःचे पोरं इंग्लिश शाळेमध्ये टाकता काय? आम्हाला मराठीचे धडे देतात, मराठी मराठी माणूस कशाला बोललो असतो, यांची पोरं इंग्लिश शाळेत। अरे दुकानावरचे इंग्लिश बोर्ड काढून मराठी लावल्यामुळे काय पोरं अख्ख्या जगामध्ये इंग्लिश चालते बंधूंनो, तर इंग्लिश शिकलं पाहिजे। आणि पण म्हणून बाबासाहेब पुढे गेले, परदेशीची गाय माझा बाबासाहेबांनी आम्हाला दिलं ना, कोणी दिलं? बाबासाहेबांनी आम्हाला दिलं, त्या बाबासाहेबांनी आयुष्य दिलं, त्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलं। अरे भीमरावांना आयुष्य दिलं, त्या बाबासाहेबांनी इथं स्टेजच्या बाजूला कोणी काय बोलायचं नाही, आणि त्या बाबासाहेबांनी आम्हाला आयुष्य दिलं, अरे नाही दिलं रामनं, बाबासाहेबांनी आम्हाला आयुष्य दिलं, त्या बाबासाहेबांनी आम्हाला आयुष्य दिलं, अरे नाही दिलं रामनं, अरे नाही दिलं रामनं, नाही दिलं श्यामनं, बाबासाहेबांनी आयुष्य दिलं। परदेशी शिकाया माझा भीम याच्याकडून सुद्धा 50 रुपये समजणार आहे। 18 तासाची अभ्यासाची होती बाकी तुमच्या
भीमानं खाल्ल्या रे खस्ता त्या बाबासाहेबांनी खस्ता खाल्ला नसता तर उपाशी मेला